पुण्यातील कोथरूड येथे एका उच्च शिक्षित अशा दाम्पत्याला 14 कोटींना फसवल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं। ती कहाणी मोठी विचित्र आणि करुणही आहे। लंडनमध्ये नोकरी करत असलेले आणि तिथेही निवासस्थान असलेले सदर गृहस्थ तिथून भारतात आले ते आपल्या मुलींवर उपचार करण्यासाठी। त्यांच्या दोन्ही मुलींना गंभीर आजार आहेत। त्या दरम्यान त्यांची ओळख एका भजनी मंडळात दीपक खडके या व्यक्तीशी झाली। त्याने त्या भोंदू टोळीकडे या दाम्पत्याला नेले। आपल्या अंगात दैवी शक्ती असून आपण मुलीचे आजार बरे करू असं त्या भोंदू टोळीतील महिलेने सांगण्यास सुरुवात केली। वेदिका पंढरपूरकर असं तिचं नाव। तिने या सद्गृहस्थाला त्यांची संपत्ती आपल्या खात्यावर वळती करण्यास सांगितलं, कारण ती संपत्ती त्यांच्याकडे ठेवली तर हा आजार लवकर बरा होणार नाही असा या भोंदू महिलेचा दावा होता। 3 टप्प्यात पीडित दाम्पत्याची संपत्ती भोंदू महिलेने स्वतःच्या खात्यावर जमा केली किंवा नावावर केली। लंडनमधील घर विकले, दागिने विकले, खात्यात असलेले पैसे जमा केले, अशी 14 कोटींची मालमत्ता पीडित दाम्पत्याने गमावल्याची तक्रार आहे।